श्रोते नमस्कार. करायची सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण जो श्लोक घेणार आहोत तो श्लोक श्रीमद दासबोधातील दशक दुसरा मूर्खलक्षणांचा आणि समास पाचवा रजोगुण लक्षण या समासामध्ये आहे. तो श्लोक असा आहे: ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. त्याचा अर्थ लगेचच समर्थांनी ओवीत सांगून ठेवला आहे. सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. श्लोक अतिशय महत्त्वाचा अशा दृष्टीने आहे की आपल्या आयुष्यातील त्रिगुणांचं, तीन गुणांचं महत्त्व या श्लोकामध्ये समर्थांनी मांडलेलं आहे. आपलं संपूर्ण जीवन बाह्यात्कारातलं आणि आपल्या पिंडाकडचं, पिंडी तेची ब्रह्मांडी या नियमाप्रमाणे या तिन्ही गुणांच्या अधीन आहे. असं म्हटलं जातं, जीवन काळ कर्म गुणाधीन आहे. म्हणजे काळ हा कर्माच्या अधीन आहे आणि कर्म हे गुणांच्या अधीन आहेत. आता गुण कोणाच्या अधीन आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. आता गुण म्हटल्यानंतर पहिलं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची मूर्ती. पण आज आपण या गुणांचं सूक्ष्म रूप काय आहे, सूक्ष्म स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. ब्रह्मा म्हणजेच रजोगुण म्हणजेच उत्पत्तीचं कार्य म्हणजेच जनरेशन. विष्णू म्हणजेच पालनाचं कार्य म्हणजेच सत्वगुण म्हणजेच ऑब्झर्वेशनचं कार्य. आणि महेश म्हणजेच तमोगुण म्हणजेच डिस्ट्रक्शन्स म्हणजेच संहाराचं कार्य. या अर्थाने उत्पत्ती, स्थिती, लय, जनरेशन, ऑब्झर्वेशन अँड डिस्ट्रक्शन्स, थोडक्यात त्याचा शॉर्ट फॉर्म केला तर GOD गॉड होतो असंही काही जण म्हणतात. मुळात त्याचं सूक्ष्म स्वरूप कसं आहे हे जाणून घेऊया. जो रजोगुण आहे तो उत्पत्तीचं कार्य करतो आणि त्याच्याकडे क्रियाशक्ती दिलेली आहे. जो पालन करण्याचं कार्य आहे त्याचं सत्वगुणाचं कार्य आहे आणि जे डिस्ट्रक्शनचं म्हणजे संहाराचं कार्य आहे ते तमोगुणाचं कार्य आहे. ह्या गुणांवरच बाह्यात्कारातली सृष्टी आणि मनाकडचे विचार सुरू असतात. मुळात त्यांचा उगम कशातून होतो यासाठी समर्थाने एक सुंदर ओवी दिली आहे. ती अशी: त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलिजेती सकळ शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे. आपल्या पिंडाकडचे विकार काय, काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ संशय चिंता किंवा त्रिगुण काय, शुद्ध आणि सबळ या दोन प्रकारात मोडतात. म्हणजेच त्यांचा वापर, त्यांचा उपयोग, त्यांचा विनियोग जर उत्तम विचारातून विश्वाच्या हितासाठी केला तर त्याच्यातून काय निष्पन्न होतं, आणि तोच विचार मर्यादित केला, स्वतःसाठी केला तर त्याच्यातून काय निष्पन्न होतं हे समर्थांनी याच्यात विशद करून स्पष्ट मांडलेलं आहे. तसं बघायला गेलं तर तिन्ही गुण समानच आहेत, पण ज्या विचारातून किंवा ज्या दिशेने या तिन्ही गुणांना आपल्याला वापरायचा आहे तो शुद्ध सत्वाचा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून समर्थांनी या श्लोकातून ते महत्त्व आपल्याला विशद करून सांगितलेलं आहे. आता शबळ म्हणजे काय? शबळ म्हणजे ह्या गुणांचा केवळ स्वतःपुरता मर्यादित वापर. आता उत्पत्ती स्थिती म्हणजे कसं आहे बघा. आपल्या मनात एखादा विचार निर्माण झाला की त्या विचाराचं पालन होतं आणि पालन करता करता एक दिवस तो विचार प्रत्यक्षात येत असतो. साधं बघा ना, आपल्याला समजा घर घ्यायचं आहे, तर घर घ्यायचं आहे हा विचार पहिला आपल्या मनात जन्माला आला, ते उत्पत्तीचं कार्य झालं, ते रजोगुणाचं कार्य झालं. त्याच्यानंतर तो विचार कसं घर बांधायचं, बजेट काय, या सगळ्या पद्धतीने त्याचं पालन आपल्या पिंडाकडे होतं. ते पालनकर्त्याचं कार्य म्हणजेच ते विष्णूचं म्हणजे सत्वगुणाचं कार्य झालं. आणि त्याच्या पुढे त्याच्यातून काय प्रगट व्हायला पाहिजे, कसं निष्पन्न व्हायला पाहिजे, आउटपुट कसं यायला पाहिजे, प्रत्यक्ष घर जे आपल्यासोबत झालं त्याच्यामध्ये आलेल्या अडचणींचा संहार झाला आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचलो, हा तमगुणाचा भाग झाला. तसंच आता शबळ कार्य म्हणजे वाईट ठिकाणी जर हा वापरला तर एखाद्या चोराला चोरी करायची आहे हा विचार पहिला त्याच्या मनात येतो. तो विचार आल्यानंतर ती चोरी कशी करावी, कुठे करावी, अशा पद्धतीने त्याचं पालन होतं. आणि त्याच्यानंतर एक दिवशी त्याच्या मनात असलेल्या सत्वगुणाचा म्हणजे चांगल्या विचारांचा, चोरी करू नकोस किंवा त्याच्यातून तुला भविष्यामध्ये काही त्रास उत्पन्न होईल, हा सगळा विचाराचा संहार करून तो त्याचं ध्येय साध्य करत असतो. म्हणजेच उत्पत्ती स्थिती लय
हे हे जसं बाह्यात्कारामध्ये विविध गोष्टींचा मानवाचा, विविध प्राण्यांचा, वेगवेगळ्या घडामोडींचा जन्म होतो, ऑब्झर्वेशन होतं आणि संहार होतो, तसंच आपल्या पिंडाकडेही विचारातून विचारांचा जन्म, त्या विचारांचं पालन आणि प्रत्यक्षात निर्माण होणारी सृष्टी, अशा पद्धतीने ह्या तिगुणांचं कार्य आहे. आता शबळ म्हणजे स्वतःपुरता मर्यादित स्वार्थी. अगदी सोपं आहे. मनुष्य जेव्हा जन्माला आला तेव्हा अतिशय सोप्या पद्धतीने समर्थाने मांडून ठेवलेलं आहे. जन्मा जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्यती. आपण जन्माला येताना अज्ञानच होतो, त्याच्यामुळे आपल्याकडच्या त्रिगुणांचा वापर हा केवळ स्वार्थासाठी म्हणजेच आपल्यापुरता मर्यादित होता. कसं की आपल्याला जेव्हा भूक लागत होती तेव्हा आपल्याला प्राप्त म्हणजे रजोगुण म्हणजे प्राप्तीकडे दाखवतो. मला काहीतरी हवं आहे, मला खायला हवं आहे असं म्हटल्यानंतर रात्री 2 वाजता जरी आई झोपलेली असली तरी आपण रडून गोंगाट करून आईला जागं केलं आणि आईच्या स्तनाचं पान केलं, म्हणजे आई दूध प्यायलो. म्हणजे त्यावेळी आपण विचार केला नाही की माझ्या आईला त्रास होईल, माझी आई दमलेली आहे दिवसभर, काही विचार केला नाही. आपल्याला फक्त प्राप्त काय होतं, मला माझी भूक भागली पाहिजे. पण जन्माला जरी अज्ञान म्हणून आपण आलो असलो तरी हळूहळू आपण आयुष्याचा प्रवास जसा पुढे जातो तसं त्याच्यातून हळूहळू संस्कारातून आपण स्वार्थाकडून निस्वार्थाकडे आलं पाहिजे, किंवा स्वतःपुरत्या मर्यादित विचारातून विश्वाचं कल्याण करणारे विचार आपल्या मनाकडे मॅच्युरिटीकडे आले पाहिजेत. मानसशास्त्राप्रमाणे मनाच्या अधीन ह्या 3 गोष्टी येतात. कोणत्या? तर विचार, भावना आणि वागणूक किंवा आपलं वर्तन. जेव्हा आपण जन्माला आलो, जेव्हा आपले विचार मर्यादित होते, संकुचित होते, तोपर्यंत आपण स्वतःपुरते विचार करत होतो आणि तोपर्यंत आपली भावना आणि आपलं कार्य म्हणजे आपली क्रिया ही सुद्धा तेवढीच मर्यादित होती. पण जसजसे संस्कार घडत जातात तसतशी ते विचार, भावना आणि क्रियेचं कार्य मर्यादा ही विशालतेकडे आली पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. व्यवहारात आपण बघतो की बरेच जण मॅच्युरिटीकडे येतात आणि काही जण शेवटपर्यंत केवळ मर्यादित कूपमंडूकासारखी भूमिका करत राहतात. स्वतःचं विश्व त्यांना खूप मोठं वाटतं. स्वतःच्या हिताशिवाय पलीकडे समाजाचं, देशाचं आणि पलीकडे विश्वाचं हित त्यांना साधण्याचा विचार देखील उत्पन्न होत नाही. विशालता म्हणजे नेमकं काय? तर बघा, जे थोर व्यक्ती, महान व्यक्ती होऊन गेले, संत ज्ञानेश्वर घ्या, समर्थ रामदास घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, याच्या पलीकडे महात्मा ज्योतिराव फुले घ्या, सावित्रीबाई फुले घ्या, हे जे महान, याच्यापेक्षा लिस्ट खूप मोठी आहे. भारतातच नाही परदेशातही आहेत. पण यांनी काय केलं असेल तर जेव्हा जेव्हा यांच्या आयुष्यामध्ये प्रश्न उभे राहिले किंवा त्यांच्यावरती अत्याचार झाले तर त्याचा विचार त्यांनी केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अत्याचार या समाजातील अनेक लोकांवर होत आहेत आणि त्याच्यातून त्यांची सुटका कशी व्हावी अशा विशाल विचार केला आणि म्हणून ते महान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघायला गेलं असतं तर स्वतःच्या वडिलोपार्जित जी काही संपत्ती आणि गादी होती त्याची सत्ता एकटे उपभोगू शकले असते, पण समाजावर होणारे परकीय सत्तेतून आलेले अत्याचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार कसे बाजूला करता येतील असा विशाल विचार त्यांच्याकडे जन्माला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण तसंच आहे. त्यांच्यावर भयंकर अत्याचार झाले पण त्यांनी जो विचार धरला तो संपूर्ण समाजाचा उद्धार कसा करावा हा धरला. आणि म्हणून तर अजूनसुद्धा संत ज्ञानेश्वरांवरती समाजाने एवढे अत्याचार केल्यानंतर सुद्धा त्यांनी मांडलेली प्रार्थना आजही आपल्याला भरपूर प्रेरणा देऊन जाते. जी पसायदान त्यांनी मांडलं त्या पसायदानामध्ये अगदी सहजच त्यांनी मांडलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. किती सुंदर आहे. मन जेव्हा विशालतेकडे येतं तेव्हा त्याच्यातूनच आपल्याला खरं समाधान आणि आनंद मिळत असतो. जोपर्यंत आपण स्वतःपुरता संकुचित कूपमंडूकासारखा विचार करत असतो तोपर्यंत त्याच्यातून आपल्याला समाधान आणि आनंद मिळत असतो, पण तो केवळ मर्यादित असतो आणि फार कमी काळ टिकणारा असतो. आजच्या मॉडर्न सायन्समध्ये जेव्हा सांगतात की वेगवेगळे जे हॉर्मोन्स आपल्या डोक्यात सिक्रेट होत असतात, डोपामाइन, सेरोटोनिन, हे सगळे वैश्विक विचारातून किंवा समाजाच्या हित केलेल्या कार्यातूनच निर्माण होत असतात. आणि म्हणून श्रेष्ठ सुखाच्या शोधात जो मनुष्य आहे त्याला श्रेष्ठ सुख हे विशालतेकडे आल्याशिवाय मिळू शकत नाही. आणि माझ्या मते हे सर्व प्रत्येक मनुष्याला शिकण्यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये हा श्लोक घेतलेला. श्लोक पुन्हा घेऊया. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्न गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. आता रजोगुणाचं जेव्हा शबळतेकडे म्हणजे मर्यादित रजोगुण जेव्हा वापरला जातो पिंडाकडे तेव्हा समर्थांनी त्याचं वर्णन अतिशय सुंदर केले. समर्थ सांगतात, दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. आळस उठे प्रबळ, कर्मणुकेचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. असं वर्णन समर्थाने केले त्याचं.
म्हणजे एखाद्या उंदरासारखी अवस्था, जे जे आपल्याला दिसतंय ते ते आपल्याला हवंय, मला हवंय, अशी जी वृत्ती मनुष्याची निर्माण होते आणि त्याच्यातून तो बघायला गेलं तर मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आसुरी संपत्तीकडे जात असतो. तमोगुणाचं वर्णन समर्थाने असं केलेलं आहे, संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण. शरीरी क्रोध भरता न ओळखे माता पिता, बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वय द्यावा, विसरवी जीवा भावा तो तमोगुण. तमोगुण संहाराचं कार्य करतो. एकदा का मनाकडे तमोगुणाचं प्रभुत्व वाढलं की त्याला ना स्वतःचं काळजी असते, ना आपल्या नातेवाईकांची काळजी असते, ना मातापिता बंधू भगिनी कोणाची काळजी असते. त्याला फक्त कळतं मरावे की मारावे, संहाराकडे येतो आणि म्हणून घरामध्ये वितुष्ट निर्माण करत असतो. तमोगुण इच्छाशक्ती आहे, तो जर योग्य ठिकाणी वापरला तर आपल्या आयुष्यातलं ध्येय तो प्राप्त करण्यासाठी मदत करतो. पण तीच इच्छाशक्ती जेव्हा शबळतेकडे जाते तेव्हा मात्र तो घराचं नासधूत करतो. आजच्या कलियुगामध्ये मनुष्य ह्या शबळतेकडे वृत्ती वाढत असल्यामुळे घराघरांमध्ये वितुष्ट आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यातून संहारच होत आहे. सत्वगुणाचं वर्णन करताना समर्थ असं सांगतात, शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला, जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण, पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण, समुद्र ऐसी साठवण तो सत्वगुण. सत्वगुणाची आवश्यकता याच्यासाठी आहे की स्वतःला उत्तमतेकडे घेऊन जाण्यासाठी, आपल्या कुटुंबाला उत्तमतेकडे घेऊन जाण्यासाठी, समाजाला, राष्ट्राला आणि आपण जिथे काम करतो, ज्या ग्रुपचं लिडरशिप करतो त्या ग्रुपलाही उत्तमतेकडे घेऊन जाण्यासाठी सत्वगुण अतिशय आवश्यक आहे. शांती क्षमा दया हे महत्त्वाचे गुण त्या सत्वगुणाकडे आहेत. जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना, म्हणजे जिभेवरती ज्याचा ताबा आहे, ज्याचा स्वतःच्याकडच्या वेगवेगळ्या उभ्या राहणाऱ्या नाना प्रकारच्या वासनांवरती ज्याचा ताबा आहे, म्हणजे जो कंट्रोलमध्ये आहे, जो मर्यादेमध्ये आहे, त्याला सत्वगुण म्हटलेला आहे. आता जन्माजयते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चती, या सगळ्या गुणांना आपल्याला संस्कारातून उत्तमतेकडे घेऊन जायचं आहे. मॅनेजमेंटमध्ये असं सांगतात, मॅस्लोज नीड्स ऑफ हायरार्की, त्याच्यामध्ये अतिशय सुंदर मॅस्लो या नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. मनुष्याचं आयुष्य बघायला गेलं तर सुरुवातीला त्याचे बेसिक नीड्स असतात, अन्न वस्त्र निवारा. त्याच्यातून जेव्हा अन्न वस्त्र निवारा त्याच्या गरजा भागल्या तेव्हा तो सुरक्षेच्या गरजांकडे जातो. म्हणजेच त्याच्या नोकरीची सुरक्षा, त्याच्या आर्थिकची सुरक्षा, त्याच्या मालमत्तेची सुरक्षा, ती सुरक्षा जेव्हा त्याला प्राप्त होते तेव्हा तो कौटुंबिक प्रेम या गरजांकडे जातो. त्यासुद्धा जेव्हा त्याच्या भागल्या जातात तेव्हा त्याची सामाजिक प्रतिष्ठा त्या गरजेकडे जातो. आणि ह्या सगळ्या गरजा जेव्हा भागतात तेव्हा शेवटची गरज असते, त्याला म्हटलेलं आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन. मग ह्या स्टेजला मनुष्य समाजाचे विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सृजनशीलता, क्रिएटिव्हिटीकडे मनुष्य येतो. त्याच्यानंतर भेदभावाच्या पलीकडे जाऊन त्याचे विचार क्षमता निर्माण करतो. जे काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सचा स्वीकार करून, सत्याचा स्वीकार करून त्या सत्याला सामोरं कसं जायचं असा विचार तो करायला लागतो. एकंदरीत जेव्हा मनुष्य पायरी पायरीने वरती जायला लागतो, सेल्फ ॲक्च्युलायझेशन, शेवटच्या स्टेपला मनुष्य वैश्विक हिताचा विचार करतो. तोच विचार समर्थांनी श्रीमद दासबोधातून किंवा आपल्या संत परंपरेने त्यांच्या आयुष्याच्या जगण्यातून आपल्याला दाखवलेला आहे. एकंदरीत मनुष्याच्या आयुष्याची, जीवनाची सार्थकता ही जन्माला आलेल्या संकुचित वृत्तीपासून ते विशाल वृत्तीकडे जाण्यातच आहे. संकोचोनिकाय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडीचे. जसजसं आपलं वय वाढत आहे, जसजसं आपण आयुष्यात पुढे पुढे प्रवास करत आहोत, तसतसं आपली वृत्ती विशालतेकडे नेण्यातच, आपल्या पिंडाकडची उत्पत्ती स्थिती लय रज तम सत्व ही भूमिका विशालतेकडे नेण्यातच आहे. इथे भाग थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जर आपल्याला भावनांनी थकलेले आणि असहाय्य वाटत असेल तर स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्यापेक्षा आम्हाला संपर्क करा. या अवस्थेतून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग आहे. आम्ही मानसतज्ञ आहोत. तुम्हाला समुपदेशनातून योग्य मार्गदर्शन करू. आनंदी व निरोगी आयुष्य हा आपला मूलभूत हक्क आहे, कारण तुम्ही अमूल्य आहात. तुम्हा सर्वांना सर्व काळ, सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा. जो जे वांछील तो ते लाहो. चला, जुने दृष्टिकोन बदलूया आणि स्वतःला नव्याने परिभाषित करूया. आमची ऑनलाईन काउन्सिलिंग सेवा उपलब्ध आहे. प्लीज अवेल आवर ऑनलाईन काउन्सिलिंग. We also provide customized training modules for staff.
You get lasting results and measurable changes in key performance areas. आमचा नंबर आहे 98 33 50 24 32. फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटन सुद्धा जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू व्हेरी मच.